आमची मम्मी म्हणजे का नाही पहिल्यापासून साखरेच्या काळजाची आहे बघा. अहो कडूपणा नाहीच मुळे तिच्या मनात. आता आपल्या घरात एवढा अपमान झाला तिचा, पण तरी बी आपल्या मदतीला धावून आली का नाही. हा ठीक आहे ठीक आहे. आता किती वेळा बोलून जाणार तेच तेच. झालं नड संपली की नडाया सुरुवात झाली बाई तुमची. नाही तुम्ही किती बी राग राग करा हो, पण आम्ही कायम आपल्या घराचाच विचार करणार. नाही वहिनी, तुमच्या मम्मीने लई मोठी मदत केली आहे बघा. राणा भाऊजी तुम्ही बी एकदम आमच्या मम्मी सारखंच आहे बघा, साखरेच्या काळजाचं. अजिबात कडूपणा नाही हो तुमच्या मनात बी. बरं झालं तुझं. चला आता ते कोर्टाची पुढची कामं करूया आपण. जावा घरला. वय. हो अहो लवकर या. होय. चला निघूया. हा आता तुम्ही थोरलंय, तुम्ही म्हणशील तसंच करू. बसा. काका आणि कुठे राहिले? काय माहित, चल जाऊया सोडून. असं कसं सोडून जाणार? थांबू की जरा. काय करायला लागलेत आतमध्ये? काका हो इकडे इकडं ये. आलं बघ, मी गाडी काढतो. अरे राणा राणा काका किती आहे, चला लवकर. कुठं जाऊया? पहिली सही कर इकडे. अरे तो साहेब एका कागदावर सही घ्यायचीच विसरला. म्हणजे सही करताना कागदाला कागद चिकटला लक्षातच आलं नाही त्याच्या. बघ तू सही कर बघू लवकर. अहो असा कसा विसरला? आता मला काय माहित, तू म्हणला पटकन सही आणा म्हणजे मी बँकेला सांगतो चेक वाटवायला. अहो नाही हो काका, मला यातलं काही कळत नाही. अंजलीबाईंनी कागद वाचल्याशिवाय मी काय सही करणार नाही बघा. अरे बाबा तिनं वाचलेल्या कागदातलाच कागू द्या यो. अबे नजर चुकीने राहायला येतो. तू सही कर बघू लवकर. अरे जेवढ्या लवकर चेक वटल तेवढ्या लवकर आबा घरी येईल. राणा तुझा विश्वास नाही का तुझ्या काकावर? मग चल अंजलीकडे जाऊ आणि सही करू. अरे सही केल्याशिवाय चेक वाटणार नाही. हॅलो हा वकील साहेब. अब हे काय निघालोय? हा निघतोच आहे. हा आलो आलो पोचतोच. ए राणादा अरे चल की लवकर, वकील साहेबांचा फोन यायला लागलाय. अरे आजचं काम उद्यावर जाईल, कोर्ट बंद झाल्यावर. चल लवकर या. अरे तू सही नाही केलीस तर आजचं काम उद्यावर जाणार. चल आपण अंजलीकडे जाऊ. मग तू सही केलेला कागद घेऊन मी इकडे येतो. नाही अरे राणादा चल की. अरे अंजली वाचलेला कागदातलाच कागद आहे त्यो. अरे कर की सही. ठीक आहे. हे बघा तुम्ही दोघं व्हा पुढं, आम्ही आलोच कागद देऊ. होय. हॅलो बोल ग नंदुडे. बोल काय बोल. मम्मी तुझा समजा का नाही फुसका बार आहे बघ. एवढी समधी मेहनत केली, त्याचं फळ काय मिळालं तर ढेकळं. का ग काय झालं? काय झालं? आमच्या अति हुशार जावेनं पेपर बदलायला लावलं आणि तू नुसती बघत बसलीस. आता ती एवढी हुशार असेल हे काय सपनात आलतं काय माझ्या? मम्मी तिची हुशारी तर आम्ही तुला आधीच सांगितली होती. तुला जमलं नाही हे सांग आता. ए नंदुडे उगा काय पण बोलू नकस. हा माझ्याशी भांडायला फोन केलायस बाई तू? नाही ग मम्मी तसं नव्ह, पण आपण जसं ठरवलंय तसं काहीच विना झालंय बघ. अगं तसंच झालंय नंदुडे. उगा 2-4 अटी बदलल्या म्हणून हातातून सगळं गेलं असं भत नाही. जमीन गहाण ठेवणारा माणूस माझा हाय. मी सांगल तसंच करणार तो. म्हणजे आपलं कमिशन मिळणार नव्ह? 100% मिळणार. तो अजिबात काळजी करू नगस. कमिशन बी मिळणार आणि माग पुढं जमीन बी आपल्या ताब्यात येणार. ठीक आहे, देव करून तसंच हो बघ. अगं तसंच होणार. तुझ्या मम्मीचा वार कधी वाया जात नाही.
मम्मी म्हातारा आला वाटतं खाली. मग जा की आरती बवाळ वाटली पाहिजेस तू त्या घरातली हायस. बाय बाय जा जा आणि काय काय होतंय ना ते मला कळीव. बाय 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 ठेवतो. आज तुम्ही माझ्या मुलांवर जो विश्वास दाखवला ते मी आयुष्यभर विसरणार नाही. आमचा तुमच्यावर कायमच विश्वास आहे आणि इथनं पुढे सुद्धा कायम राहील. आज तुम्ही माझ्या दोन्ही मुलांच्या पाठीशी जे उभे राहिलात त्याबद्दल मी सगळ्या गावकऱ्यांचे आभार मानतो. साहेब आता जोरात केस लढायची बघाई. या केसचा निकाल आपल्या बाजून लागणार म्हणजे लागणार. त्याला कर नाही त्याला डर कसला. गायकवाड साहेबांचा गायकवाड साहेबांचा गायकवाड साहेबांचा. खूप बरं वाटलं. आता इथून पुढे सगळं छान होईल. अच्छा येतो मी. या. बाबा जेवून जा ना. अगं नको घरी इंदू वाट बघत असेल. अच्छा येतो. या जाऊया बाबू येतो. चला आपल्या माणसांच्यात आपल्या घरात आल्यानंतर जरा बरं वाटलं. जे होऊ नये ते झालं बघा साहेब. पण आता सुट्टी द्यायला नाही आपण. ज्या कोणी तुम्हाला अडकवलं साहेब त्याला आता सोडायचं नाही. ज्याने कोणी भ्रष्टाचार केलाय त्याला शोधून काढलंच पाहिजे. होता का जी. जरा समद्यांच्या चहा पाण्याचं बघा. जी. नाही साहेब निघतो आता आम्ही. धारा काढायचा टाइम झालाय. आमचा नेता घरात आला ह्यातच आम्हाला समाधान आहे बघा. येतो आम्ही साहेब. या चला या. बसवण्णा तुम्ही थांबा आमच्या बरोबर जेवून जावा. नाही कशाला? अहो माझ्यासाठी 2 दिवस बाहेर बसून राहिलात तुम्ही. अहो तुम्ही जे प्रेम दावलं त्याला तोड नाही. वय आबा अहो त्यांचा डोळ्याला डोळा लागला नाही. बसवांना जेवणच घरला जावा. चंदे जा बाई जा जेवणाची तयारी कर. मामांजीसनी भूक लागली असेल. जेलात काही जेवण असतंय भाई चांगलं. अहो अहो सरका सरका बरं जरा. मामांजी पाया पडतो. हा औक्षवंत व्हा. काय हो मामांजी दुश्मनावर बी येऊ नये अशी येळ आली हो आपल्यावर. सगळे दिवस सारखे नसतात सुनबाई. सत्याचा कायम विजय होतो. अहो पण मग आपल्यावरच अशी काय येळ आली हो. समजा एक एक करून आपल्या हातातनं चाललंय. हॅलो. हा आलो आलो. हा.
आजवर घरच्या माणसांसारख्या सांभाळ्यात बघा गाड्या. टाइम खराब चालू आहे म्हणून देतोय. नीट सांभाळ. आणि आबा तर गाड्या आमच्याकडे ठेवल्याबद्दल लय आभार बघा तुमचं. सूर्यराव तुम्ही काय काळजी करू नका. तुमच्या गाड्या आहेत तशा राहतील आणि पुढं मागे तुम्ही त्या परतही घेशील. तुमच्या तोंडात साखर. माणूस चांगला असो की वाईट, वाईट दिवस प्रत्येकावर येतोच. पण आता काय काळजी नाही. पण ह्या प्रकरणाचा छडा लावायचा. खरा गुन्हेगार कोण आहे हे कळलंच पाहिजे. ही जोंधळे कुठे आहेत? तुम्हाला अटक झाल्यापासून ते गायबच आहेत बघा. एकदा फोन केलता, तब्येत खराब आहे सांगितलं त्यांनी. आत्ताही ते घरी नाहीये. शेजारी म्हणाले की ते देवाला गेले. आत्ताही कुलूपच आहे त्यांच्या घराला. वय साहेब, मी त्यांच्या घराला जाऊन आलो. पर शेजाऱ्यांनी सांगितलं ते बॅगा बॅगा घेऊन बाहेर पडल्यात म्हणून. प्रकरण एवढं वाढलं असताना जोंधळेनी गायब होणं बरोबर नाही. हो, मला काहीतरी गडबड वाटते. जोंधळे मामा आहेत आमचं. ते काय गडबड करणार आहेत? ते कळलंच लवकर. राणा, तुम्ही जमीन घाण टाकायला नको होती. आबा, अहो दुसरा काय पर्यायच नव्हता आमच्याकडे. राणा दादा तयारच होत नव्हता. वय जाऊबाईंनीच तयार केलं आणि आपली जमीन घाण पडली बघा. एकायला लागली नाही, चांगलंच झालं की. आबा, आम्हाला तुम्ही महत्वाचे आहे. जमीन मी परत सोडतो की, तुम्ही काय बी काळजी करू नका. चला समद्याने जेवायला. 2 दिवस झालं कुणाच्या घशाखाली घास बी नाही गेला. बसवण्णा, चला जेवायला. का आज बसवण्णा आमच्या बरोबर जेवणार आहेत. आबा, तुम्ही समजा जेवायला बसा, मी जरा आलोच. तर कुठे चाललं? चल ना जेवायला. नाही आबा, ते जरा एक महत्वाचं काम आहे. अरे आत्ताच म्हणलं आम्ही महत्वाचे आणि एकदम महत्वाचं काम निघालं. तर ठीक आहे, जाऊन लवकर ये. होय, चला रे. बसवण्णा, चल चल सूरज, चल. मारुती राया, हे समजा तुझ्यामुळे झालं बघ. आबा घरला परत आलं. तुझा आभार कसं मानू तेच कळत नाही. असाच आशीर्वाद राहू दे. अरे पहिलवानाला काय मारुतीराय आशीर्वाद देतोय बघ. होय, तुम्हाला सांगतो, त्या दिवशी मी इकडे येऊन बसलो, मला काय सुधारणा झालं. मग मी मारुतीरायाला प्रार्थना केली, सांगितलं मार्ग दाव. आता तुम्हाला सांगतो, घरला गेलो आणि अंजलीबाईसनी जमीन घाण ठेवायची आयडिया सांगितली. हात जोडलं तू आणि मार्ग वहिनीच दाखविला. वय खुळायस काय? अंजलीबाईसनी दाखविलं काय का मला दाखविलं काय? एकच आहे ना व? हाँ, ये बिल्कुल सच है. पण काय बी म्हणा, मारुती रायानं आपलं संकट हरण केलं बघा. अरे करणार की. अरे आपल्यासारख्या पहिलवानाचा ताकदवान देव आहे आपला मारुतीराया. होय, आणि मारुती राय संकट तुम्ही बी महत्वाचं काम केलं. आम्ही काय केलं रे? सावलीसारखं माझ्या संकट होता. खंबीरपणानं माझ्या मागे उभं राहिलं. तुम्ही बी माझ्यासाठी देवायचा. खुळायच का काय? अरे देव कुठं, आम्ही कुठं, काय रे बरकत. होय, संकटात धावून येणारा प्रत्येक जण देव माणूस असतोय. अरे बाकीचे असतील पण आम्ही नाही. अरे आता आमच्यावर संकट आलं असतं म्हणजे तू धावून आला असतस की.
अरे आम्ही जे काय केलं ते आमच्या भावासाठी केलंय. आमचं कर्तव्य होतं ते. आबा घरला परत आले. छातीवरचं ओझं हलकं झाल्यासारखं झालं बघ. आता साहेब आल्यात, आता सब चिंता टेन्शन गायब. खरंय. आता आबासनी लवकरात लवकर या प्रकरणात बाहेर काढायचं आणि आपली जमीन बी सोडायची. हा, आमची काही बी मदत लागू दे, सांगा आम्हाला. तुमची साथ आणि मारुतीरायचा आशीर्वाद असल्यावर कायच काळजी नाही. जे जे मनात आहे ते समजावणार. बोला बजरंग बली की जय. आपल्या घरात जेवायची मजाच काही वेगळी नाही का? साहेब तुम्ही नव्हता तर धड कुणी नीट जेवलं बी नाही बघा. गोदाक का आता आबा आल्या आल्या कंप्लेंट करायला लागलीस बे आमची. मग काय खोटं आहे वय? अहो साहेब तुम्ही नव्हता तर कुणी एक घास बी गिळला नाही बघा. अगं आता आबा तिकडे असल्या आम्हाला जेवण कसं जाईल? बरं झालं ते झालं. आता माझं घर सोडून मी कुठं पण जाणार नाही. माझ्या घरातली माणसं उपाशी राहिलेली मला अजिबात चालणार नाही. हे काय जेवायच्या टायमाला राहणं गेला कुठं? काय माहिती? वाटोळं होईल तुमचं. गरीबाच्या पैशावर मजा करणारी माणसं तुम्ही. पैशाने कायदा विकत घेताय. वाटोळं होईल तुमचं. कधी चांगलं होणार नाही तुमचं. कोण आहात तुम्ही? कोण मी? बरोबर हाय. आम्हासनी कशाला ओळखशीला तुम्ही? आमच्याच रक्ताचा घामाचा पैसा कोण झापड आली तुमच्या डोळ्यावर. कोण मी? असं का बोलताय तुम्ही? काय झालंय? माझ्या पोराला नोकरी लागल म्हणून घरदार विकून पैसा उभा केला. नोकरी बी गेली आणि पैसा बी गेला. हाय खाऊन त्याने इक घेतलं. दवाखान्यात त्याचा हाल बघून या जावा. तुम्ही कशाला जाल म्हणा? तुम्हाला नुसता पैसा दिसतोय. वाटोळं होईल तुमचं. वाटोळं होईल. बघा भाई, तुम्ही समजता तसं काय नाहीये. मग माझ्या पोराचा असा हाल का व्हावं? आमच्या आबांनी कुणाकडचा एक पैसा घ्यायला नाही. माझं पोरगं काय खोटं बोलतंय वय? आमच्या तोंडचा घास काढून घेतला सा. डोक्यावरचं चप्पर बी गेलं. माझ्या पोराला त्रास होतोय तसं तुम्हाला बी त्रास होईल. एका आईचा तळतळाट आहे. शाप आहे माझा तुम्हाला. तुमचं वाटोळं होईल. हो बाई. सूरज, बघा भाई, तुमची अवस्था कळते मला. जे झालं ते वाईट झालं, पण खरं सांगतो माझा याच्यात काय पण संबंध नाही. कुणाचा संबंध आहे मला काय माहित नाही. खरं माझा पोरगा मला महत्वाचा आहे. हे बघा बाई, तुमच्या पोरावर ज्यानं ही येळ आणली त्याला आम्ही अजिबात सोडणार नाही, हे खरंय. आता आमच्याकडून जेवढी होईल तेवढी आम्ही मदत करू तुम्हाला. अंजली, या बाईंचं नाव पत्ता घे, बाकी आपण बघू काय करायचं. हो. अहो मी खरं सांगते तुम्हाला, आमच्या आबांची यात काही चूक नाही. पण आम्ही तुम्हाला शक्य तेवढी सगळी मदत करू. तुम्ही काही काळजी करू नका. माझ्या पोराचं जर काय कमी जास्त झालं तर सोडणार नाही मी तुम्हाला. अख्ख्या गायकवाड घराण्याचं वाटोळं होईल. हा शाप आहे तुम्हाला. एका आईचा शाप आहे. वाटोळं होईल.